व्हिटॅमिन B12 रिच डाएट कोणता असतो याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे. तर याचा आन्सर असा आहे, की जो व्हिटॅमिन B12 आहे हे ॲनिमल ओरिजिनचं व्हिटॅमिन आहे. म्हणजे हे कुठल्याही प्रकारच्या भाजीतून किंवा फळांमधून भेटत नाही. हे पहिलं तर क्लिअर असायला पाहिजे. तर ते कशामधून भेटतं? तर व्हेजिटेरियन जे डाएट घेतात ह्यांच्यामध्ये मोस्टली जे दुधापासून बनलेले पदार्थ आहे, दुधामध्ये नाही, दुधापासून बनलेले पदार्थ म्हणजे दही, पनीर, चीज याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 असतं. आणि जर नॉन व्हेजिटेरियन पर्सन असेल तर ह्यांच्यासाठी खूप सारे सोर्स आहेत. म्हणजे जे पण नॉन-व्हेज फूड असते ह्याच्यामध्ये B12 रिच असतं. त्याच्यामध्ये जर जे लिव्हर असतो, स्पेसिफिक प्राण्यांचा लिव्हर असतो ह्याच्यामध्ये जास्त असतं. मग तुम्ही नॉन-व्हेजमध्ये मटण, चिकन, त्याच्यानंतर फिश ह्याच्या सर्वांमध्ये B12 आहे. अंड्यामध्ये पण B12 असतं. तर तुम्ही हे आहार घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला B12 ची डिफिशियन्सीचे सिम्प्टम असतील, म्हणजे जसं की न्यूरोपॅथी झाली असेल, हातापायाला मुंग्या येत असतील किंवा जो मायक्रोसायटिक ॲनिमिया नावाचं जे आपण रक्त कमी होतो असं म्हणतो. तर अशी झालं असेल असं काही, तर तुम्ही ह्याच्यामध्ये डाएटवरती फक्त डिपेंड न राहता तुम्ही ह्याच्यामध्ये सप्लिमेंट मेडिसिनचे घेतले पाहिजेत. मिथाइल कोबॅलामाइन आणि कोबॅलामाइन अशा नावानं B12 ची टॅबलेट मिळते. ती तुम्ही घेऊ शकता. किंवा कधी-कधी असं होतं, की आपण टॅबलेट घेतो, पण ती पचत नाही. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, जर अशी कंडिशन असेल तर तुम्ही B12 ची टेस्ट करा. जर कमी असेल तर तुम्ही B12 चं इंजेक्शन लावू शकता. आठवड्याला 1 इंजेक्शन अशा प्रमाणे आपण 4 ते 5 इंजेक्शन लावतो आणि याच्यानंतर B12 चा स्टोरेज पूर्ण होतो. कारण B12 जे व्हिटॅमिन आहे हे लिव्हरमध्ये स्टोअर होतं. नंतर तुम्हाला डेली घ्यायची गरज नाही पडणार. परंतु जर तुम्हाला इंजेक्शन नसेल पाहिजे तर तुम्ही ओरल घेऊ शकता. ते पचत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर काही लोकांना सप्लिमेंट घेऊन पण सिम्प्टममध्ये फरक पडत नसेल किंवा त्यांची B12 ची लेव्हल कमी येत असेल, मग त्यांच्यासाठी त्यांनी इंजेक्शन घेणं गरजेचं आहे.